होते की प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियन मुजाहिदीन असे होते, कोणाचे प्रतिनिधी म्हणून जाता, आणि त्याच्यानंतर त्याबद्दल त्यांनी काही बोलायचं बंद केलं. आज एकूणच जर तुम्ही बघाल तर पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस पाडतायत. म्हणजे आपलं हे घटनाबाह्य सरकार पण आहे, त्याच्यानंतर शेवटचा अर्थसंकल्प जाहीर करणारं भाजपा सरकार सुद्धा आहे. म्हणा मोदी सरकारने जो शेवटचा अर्थसंकल्प जाहीर केला, कारण पुढचं सरकार हे मोदींचं नसणार आहे, नक्कीच नसणार. आज सुद्धा मी पेपरमध्ये वाचलं की काही गोष्टींची त्यांनी किमती कमी केलेल्या आहेत. हे निवडणुकीच्या काळामध्ये होणार, आणि निवडणूक एकदा का बटन आपण दाबलं की दुसऱ्या दिवशी बघाल सगळ्याच्या किमती वाढल्यात. तर आता 5 वर्ष जनतेला गॅसवर ठेवून निवडणुकीच्या काळात गॅसच्या किमती कमी करायच्या, हे थोतांडे यांचं नाटक हे आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे. म्हणून मी म्हटलं की नुसतं उत्साहामध्ये काम करून चालणार नाही. तुम्ही सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहात, सभा तर होतीलच, पुन्हा महाविकास आघाडीच्या सभा महाराष्ट्रभर होणार आहेत, पण कार्यकर्त्यांनी म्हणून तुम्ही जे काही काम करायचे ते तुमच्याकडनं मला हीच अपेक्षा आहे की आजपर्यंत जसं 2014ला मोदीजीने केलं होतं ना चाय पे चर्चा, म्हणजे आता त्या सुद्धा गोष्टी बाहेर यायला लागल्यात. विदर्भामध्ये मी जाईन तेव्हा त्याच्याबद्दल बोलेन की विदर्भात जाऊन त्यांनी 2014ला जी आश्वासनं चाय पे चर्चा चहा पिता पिता केली होती ती अद्याप पूर्ण झाली नाही. पूर्ण तर सोडा, त्याच्याबद्दल गेल्या 10 वर्षात कोणी लक्ष पण दिलेलं नाही. तर अशा ह्या सगळ्या ज्या काही त्यांनी 14 पासून आतापर्यंत मारलेल्या थापा, ह्या लोकांना जाऊन विचारा तुम्हाला यातनं काय मिळालं. प्रधानमंत्री आवास योजनेतलं काय मिळालं, उज्ज्वला योजनेमधनं काय मिळालं, पीक विमा मिळालेला आहे का, त्याच्यानंतर जनधन योजना, या सगळ्या योजना तुम्ही हातामध्ये घ्या. आणि त्याच्या वर्गात आज महिला दिन आहे, महिलांना शुभेच्छा देताना मी काय बोलावं कळत नाही. याचं कारण कोणत्या देशात आपण राहतोय, ती राजवट कशी आहे, महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे. मग जो मेरा परिवार म्हणून मोदीजींनी मध्ये जाहीर केलं, त्या मेरा परिवारमध्ये मणिपूरच्या महिला येत नाहीत का, त्या तिकडे आंदोलनाला बसलेल्या आपल्या महिला कुस्तीपटू त्या येत नाहीत का. अशा सगळी महिलांची हालत बघितल्यानंतर काय कोणत्या तोंडाने महिलांना शुभेच्छा तरी काय देऊ. पण मी आज महिलांना एक आवाहन करतोय की महिला शक्ती, म्हणजे काल ज्या आदिमायेचं मी दर्शन घेतलं तुळजाभवानीचं, त्या तुळजाभवानीचं तुम्ही सगळे रूप आहात, आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला या लढाईमध्ये पाहिजे. तुमचा आशीर्वाद पाहिजे, महिला शक्तीचा आशीर्वाद पाहिजे, की जेणेकरून ज्या ज्या वेळेला असुर माजले त्या वेळेला जगदंबेनीच अवतार घेतले होते, म्हणून तिला पण महिषासूर मर्दिनी म्हणतो. म्हणून मी तमाम महिला शक्तीला आवाहन करतोय की तुम्ही आता महिषासूर मर्दिनी बना, आणि देशामध्ये जो हुकुमशहा माजू पाहतोय त्या हुकुमशहाचं मर्दन करून पुन्हा एकदा भारत माता, म्हणजे पुन्हा ती महिला शक्तीच, कदाचित जगामध्ये एकमेव आपणच असू की आपल्याला देशाला आपण माता मानतो, भारत माता. त्या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलोय. म्हणून देशातील सर्व महिलांना मी एक विनंती करतोय, त्यांना वंदन करतोय आणि त्यांचे आशीर्वाद मागतोय पुढच्या लढाईच्या यशासाठी. तर तुम्ही सगळेजण आज सोबत आलेला आहात, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि लक्षात घ्या की ही लढाई मोठी आहे, कुठेही फसू नका, कुठेही अडकू नका, आणि विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय स्वस्थ बसू नका. शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, संभाजी ब्रिगेडच्या वतीने एक सत्कार आहे आणि एक प्रवेश आहे साहेब.